एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचण्याचं कसं ठरवलंस? जी तयारी आहे ती कधी सुरू केलीस? एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत तू पोहोचलास, तिकडचं वातावरण कसं आहे? आपला ट्रेक चालू होतो मोस्टली लुकला करून एक सिटी आहे नेपाळमध्ये, माउंटेनमध्ये आहे ती सिटी. लुकलाचं जे एअरपोर्ट आहे जगात सगळ्यात डेंजरस एअरपोर्टच्या नावाने प्रसिद्ध आहे ते. ऑन द ट्रेक तुम्हाला जे रेस्टॉरंट भेटेल त्यांना टी हाऊसेस सांगतात. ते जे आपण खाऊ शकतो ते मोस्टली असतं डाळ भातची थाळी असते, त्यांची नेपाली थाळी असते. स्लीपिंगसाठी तुम्ही 8 तास सकाळी चालले, त्याच्यानंतर परत तशाच टी हाऊसेसमध्ये तुम्हाला एक रूम भेटते. ती मोस्टली शेअरिंग बेसिसवर असते. 2 लोक मिळून शेअर करतात. नाही कोल्ड खूप जास्त असते, रात्री -10 पर्यंत जाऊ शकते. तर तेव्हा टेम्परेचर जेव्हा कमी असतात तेव्हा तुम्ही स्लीपिंग बॅग मध्ये झोपता. Satya sir, congratulations. Thank you. How's the Josh? Reporting from Everest Base Camp, Josh is very high. Snowing. Next we're going for summit to Camp 1. Woo! मित्रांनो, भटकंती करायला कुणाला आवडत नाही? भटकंती करायला तर सर्वांनाच आवडतं. आजच्या तरुणाईला तर उंचच उंच शिखरं गाठायची आहेत. मग ती करिअरच्या बाबतीत म्हणा, आयुष्य जगण्याच्या बाबतीत म्हणा, किंवा भारताला लाभलेल्या पर्वतरांगांच्या बाबतीत म्हणा. थोडक्यात म्हणायचं झालं तर आजच्या तरुणाईला गिर्यारोहणाने वेडच लावलंय. तर अशाच एका गिर्यारोहकाला मी आज खारघरला भेटायला आले. आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. त्याचं नाव पियुल आहे आणि त्याने नुकताच एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलेला आहे. नमस्कार पियुल, स्वागत आहे तुझं. नमस्कार. काय सांगशील, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचण्याचं कसं ठरवलंस तू? सो मी इथले आपले मुंबईच्या आसपास थोडेफार जे शिखर आहे आपले कलावंतीन, कळसुबाई वगैरे, महाराष्ट्राचं सगळ्यात उंच जे पर्वत आहे कळसुबाई, ते केलं होतं. आणि त्याच्यानंतर मला हिमालयन ट्रेक्स काहीतरी करायचे होते, पण आय वॉन्टेड टू अचीव टू बिग टू सून. आणि तर मग मी डिसाईड केलं की हे सगळं आपल्या इंडियामध्ये जे आहे दे आर बेसिकली 4000-5000 मीटर, लेस दॅन 5000 मीटरचे पीक्स असतात त्यांचे. तर मी डिसाईड केलं की इफ आय वॉन्ट टू डू समथिंग बिग देन आय डू द बिगेस्ट वन. तर म्हणजे स्वप्न तर एव्हरेस्टचे होतं, पण पॉकेटनी थोडं साथ नाही दिलं. तर आय डिसाइडेड ऑन डुईंग दी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक. तर 6 महिने अगोदर मी हे सगळं डिसाईड केलं आणि त्याप्रमाणे मग प्लॅनिंग केली. मग यासाठी जी तयारी आहे ती कधी सुरू केलीस? तर 6 महिने अगोदर मी डिसाईड केलं. मग मी पहिले नॉर्मल आपलं जिम जायचं, ते मी चेंज केलं इंटू कॅलिस्थेनिक आणि क्रॉसफिट जिममध्ये, विच इज गुड फॉर लाईक ते कार्डियक एक्सरसाइज जास्त करावतात. तर मग त्याच्यासाठी मग मी दुसरं जिम नवीन स्टार्ट केलं, त्याप्रमाणे थोडं वर्कआउट्स केले. तर यासाठी तुला इन्स्पिरेशन कुठून मिळालं? YouTube is my inspiration for everything that I do, be it career or personal, everything. तर दुसरे जे लोक डॉक्युमेंट करतात ऑनलाईन, ते त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन सगळं मी पण ट्राय करतो. तू एव्हरेस्ट सर केलं, म्हणजे एव्हरेस्टचा बेस कॅम्प पर्यंत तू पोहोचलात. तिकडचं वातावरण कसं आहे? जनरली मी आता एप्रिल 1st-2nd वीकमध्ये गेला.
इट इज एक्सपेक्टेड टू रेन अ लिटिल, थोडा पावसाळा एक्सपेक्टेड असतो आणि आणि ऊन खूप एक्सपेक्टेड असतो. पण स्नोफॉल इज नॉट एक्सपेक्टेड. पण आमच्या टायमाला द डे दॅट वी वर सबमिटिंग एव्हरेस्ट बेस कॅम्प, त्याच दिवशी हेवी स्नोफॉल एक रात्र पहिले चालू झाला अँड इट कंटिन्यूड टू द डे दॅट आम्ही चालत होतो. त्या दिवशी पण पडत होता. मग आम्ही चालत होतो आणि तोंडावर असं विंड आणि स्नोफॉल दोघं पडत होतं आणि वी वर नॉट प्रिपेअर्ड फॉर इट. तर सो आम्ही तिघं सीझन बघितले. ऊन पण खूप जोरात पडला, पाऊस पण थोडाफार पडला आणि बर्फ पण पडली. अच्छा. तू महाराष्ट्रातली पण काही शिखरं सर केली असं तू म्हटलास. तर तुला यातला आणि त्यातला डिफरन्शिएट कसं करशील? महाराष्ट्राचे ट्रेक, आता मुंबईच्या आसपासचे सगळे ट्रेक ते 4 तासांचं मॅक्सिमम चढाई असते आणि 2-3 तासात परत खाली डिसेंट असतं. तर अँड सगळं म्हणजे एक रात्र अगोदर जायचं आणि पुढच्या दुपारी परत घरी येऊन जायचं. तेच आयटिनरी तशीच असते. पण आता एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी 13 डेज आर प्रॉपर ट्रेकिंग डेज असतात, ज्यांच्यामध्ये 9 डेज आर फॉर वॉकिंग अप असेंडिंग आणि मग बाकीचे 3-4 दिवस तुम्हाला डिसेंडमध्ये लागतात. एव्हरेस्ट हे अनेक जणांचं स्वप्न असतं, तर ते तुझं पण होतं. तर फायनली तू बेस कॅम्प पर्यंत पोहोचलात, पण आता पुढे तू काय अचीव करायचं ठरवलंयस? आता तर ट्रेकिंग पासून ब्रेक घेतोय. अच्छा. आय हॅव सम करिअर गोल्स टू बी अटेंड नाव, तर मग ते करणार. पण येस, जर तुम्हाला कोणाला बघायचं आहे की एक गुजर मुलगा माउंट एव्हरेस्ट चढायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तर प्लीज स्पॉन्सरशिप करा. आपण एवढे गुजर लोक आहे, माझं स्वप्न जर पूर्ण करू शकतात तर ते चांगलं होईल. तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चॅलेंजिंग पॉइंट कुठला होता? तू हे जे ट्रेक केलं या दरम्यान तुझ्यासाठी सगळ्यात जास्त चॅलेंजिंग पॉइंट कुठला होता? नो डाऊट लास्ट डे ऑफ द असेंड, म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करत होतो त्या दिवशी सगळ्यात हार्ड डे होता. फिजिकली आम्ही 9-7-8 दिवस आम्ही रोज ट्रेक करायचे. 8 तासांच्या आम्ही रोज चालायचे. जवळपास 15 किलोमीटर्स रोज कवर करायचे. पण दॅट वॉज ऑल फाईन. ते सगळं आम्ही म्हणजे रेग्युलर फिटनेस आम्ही एवढी चांगली केली होती की दॅट डिड नॉट बॉदर. पण त्या अल्टिट्यूडवर जाऊन एकच वस्तू जे तुम्हाला प्रॉब्लेम करते ती आहे ऑक्सिजन, लॅक ऑफ ऑक्सिजन. आणि 5000 मीटर्सच्या वर ऑक्सिजन खूप कमी होऊन जातो. ऑलमोस्ट लाईक 60% ऑफ वॉट इज ऑन आपलं सी लेवलवर जे आहे त्याच्यापेक्षा 60% होऊन जातं. तर त्याच्याने, आणि त्याचा काही इलाज नाही आहे. यू जस्ट हॅव टू, तुम्हाला त्याची सवय व्हायला पाहिजे फक्त बॉडीला. आणि जर बॉडी अडॅप्ट नाही केली तर मग तुम्हाला खाली यावं लागतं. आणि त्यात लास्ट दिवस मला पण थोडे AMSचे सिम्पटम्स झाले होते, अक्यूट माउंटेन सिकनेस. तर असं वाटायचं की डोकं एकदम फुटून जाणार आहे आणि काही खायचं मन नाही करायचं. पाणी जसं तसं, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा बर्फ पडत होती. पाणी आमच्या जे ब्लॅडर असतात त्याच्यामध्ये पाणी फ्रीज झालं होतं. जसं तसं त्याच्यामधून अनफ्रीज करून प्यायचे पाणी, थंड पाणी. आणि तर दॅट डे वॉज द हार्डेस्ट, कारण की फिजिकली चॅलेंजिंग होतं ते, म्हणजे बॉडी साथ नाही देत होती. पण मेंटली एकच ठरवलं जे होतं की पोचायचं आहे, म्हणजे काहीतरी करायचं आहे. तर मग ते एव्हरीथिंग वॉज मेंटल इन द लास्ट डे. किती टप्पे आहेत असे पूर्ण एव्हरेस्ट सर होईपर्यंत, पूर्ण शेवटच्या टोकाला पोहोचण्यासाठी? सो एव्हरेस्ट बेस कॅम्प तर बेस कॅम्प आहे. तिथं लोक जे शिखर चढतात ते 2-3 वीकसाठी तिथं थांबतात. आजूबाजूचे जे लहान लहान पीक्स आहेत ते क्लाइंब करतात. आणि मग वेन दे डिसाईड टू क्लाइंब द एव्हरेस्ट, त्याच्यानंतर 4 कॅम्प्स असतात. कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4, अलग अलग अल्टिट्यूडवर. आणि तिथं ते मग अडॅप्ट करतात. 1-2 दिवस तिथं पण थांबतात. मग ते होल प्रोसेस, म्हणजे एव्हरेस्ट चढायला 1.5-2 महिने तर लागून जातात असं. आता तू कधी जायचं ठरवतेस?
नाही, मी अजून एवढं मोठं विचार नाही करत आहे. अच्छा, मग त्यासाठी तुला फिजिकली प्रिपेअर व्हावं लागेल. फिजिकली, फायनान्शियली, मेंटली, एव्हरीथिंग. साधारणतः या बेस कॅम्प पर्यंत पोहोचायला किती खर्च झाला? मी केला खर्च. हा. मी माझी फर्स्ट ट्रिप होती आउटसाइड इंडिया, माझं फर्स्ट सोलो ट्रिप होतं, तर मी केलं. पण इट कॅन बी डन विदिन 1 लाख रुपीज, including बेस कॅम्प पर्यंत पोहोचायला, इन्क्लुडिंग फ्लाइट्स टू नेपाल, स्टेज ऑन द वे. तर 1 लाख पर्यंत तर आरामात होऊ शकतं. तुझ्यासारखी मुलं आहेत जी जाऊ इच्छितात, तर त्यांना तू काय सांगशील? म्हणजे सगळ्यात जास्त काळजी काय घेतली पाहिजे, प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजेत की तिथे जाऊन जास्तीत जास्त उंचापर्यंत ते चालू शकतील? तर म्हणजे आता सगळ्यात डिफिकल्ट वस्तू आहे ऑक्सिजनची कमी अडॅप्ट करायला. ते तर पॉसिबलच नाही आहे. तर बाकी फिजिकली यू हॅव टू बी फिट. तर वेट ट्रेनिंग करायची, रनिंग करायची, हे सगळं थोडेफार जे एक्सरसाइज असतात ते करावं लागतील. आणि एक बेंचमार्क आहे की 1 आवर क्लोज टू 1 आवरमध्ये तुम्हाला अराउंड 10 किलोमीटर्सची रनिंग करावं लागेल. तर तेच बेंचमार्क मी पण घेऊन गेला आणि त्याप्रमाणे मी पण ट्रेनिंग केली. आणि माझ्या पण 10Kचं पर्सनल बेस्ट आहे 1 hour 3 minutes काहीतरी. तर त्याप्रमाणे पण म्हणजे त्याच्यानंतर मग मी आय डीम्ड माय सेल्फ फिट. सो ते चालताना काय अडचणी येतात बर्फामध्ये चालताना? ओके, तो ते मी सांगितलं. आता जर कोणी एप्रिल मेच्या सीझनमध्ये जात असेल तर बर्फचं टेरेन नाही येत बिलकुल. फक्त जर पडला तर ती एक पतलीसी 1-2 मिलीमीटर 10 मिलीमीटरची काहीतरी परत असते, जी सॉलिड आईस नसते. एकदम म्हणजे शीट असते ऑफ द आईस विच इज लाईक तुम्ही पाय ठेवणार ते गायब होणार असं असतं. तर मग बर्फात तुम्हाला चालायचं नसतं. फक्त रॉकी टेरेन आहे तिथं, म्हणजे दगड खूप आहे, मोठे दगड, लहान दगड. त्याप्रमाणे मग तुम्ही शूज पण जर ट्रेकिंगचे चांगले घेतले तर मग त्याच्याने काही प्रॉब्लेम राहायला नाही पाहिजे. वाटा खुणावती रे तुला, सांगती फिरू नये दाही दिशा, सांगतील इतिहासाच्या खुणा, जागवतील मनी नवीन आशा. निसर्ग हा माणसाला त्याची भव्यता आणि दिव्यता दाखवतो, त्यामुळे आपण ॲडव्हेंचरस असायलाच हवं. पियुल, तुला तुझ्या पुढील ट्रेकिंगसाठी शुभेच्छा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सुद्धा नुपूर टीव्हीला सबस्क्राईब करा.